नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रम्या लिफ्टमध्ये अडकलेली असते आणि वैतागून बोलते की घामाच्या धारा लागल्या आहेत, पण ही लिफ्ट काही उघडत नाही. लिफ्ट नाही, पाणी नाही, नेटवर्क नाही, नुसती अडकली आहे. मी काय करू? आणि ती आवाज देत असते, पण तिचा कोणीच आवाज ऐकत नाही. यावर ती बोलते की पार्थ वाट बघत असेल खाली माझी. मी गाडीपाशी नाही म्हटलं, मला इकडे तिकडे शोधत असेल. नाही नाही, मला जावंच लागेल. लिफ्टमधून ती आवाज देते, पण कोणी तिचं ऐकत नाही. आणि तिला आठवतं की काव्या खिचडी घेऊन ऑफिसला यायला निघाली होती. आणि ती कल्पना करते की काव्या पार्थला प्रेमाने खिचडी भरवते आणि पार्थ तिला खिचडी भरवतो आणि त्याला ठसका लागतो. तेव्हा ती पाणीसुद्धा देते आणि पार्थ काव्याचा हात पकडतो आणि त्या दोघांचा तिथे गोड क्षण दाखवला आहे. आणि दोघे एकमेकांकडे बघत बसतात आणि पार्थ म्हणतो की काव्य हा जगातला सगळ्यात बेस्ट लंच आहे. रम्या भानावर येते आणि बोलते की नाही नाही, असं अजिबात व्हायला नको. काव्या इथे यायच्या आत मला इथून बाहेर पडायला लागेल. अरे यार, कोणी आहे का? आणि ती परत एकदा ओरडू, कोणी आहे का? पण कोणी ऐकत नाही. ती चिडून बोलते की अरे यार, माझा सगळा प्लॅन फसला इथे. आय होप आईने तरी तिचं काम नीट केलं असेल घरी. ती खूप वैतागून उघडा कोणीतरी लिफ्टचा दरवाजा वाजवते, पण कोणीच ऐकत नाही. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की आत्या तिच्या मैत्रिणीशी बोलत असते आणि बोलते की हो हो, आपण सगळ्यांनी नक्की भेटू, अगदी नक्की. रम्या रम्या ना इंडिपेंडंट मुलगी झाली आहे. तिच्या लग्नाचा इतका विचार करणार नाही आहे. हल्ली ना मुलींची फर्स्ट प्रायोरिटी करिअर असते. हो बरं, नंतर बोलू का तुझ्याशी? मला थोडा घाई आहे. हो चल बाय. आणि ती फोन ठेवते. फोनवरून बघून अरे देवा, इतका उशीर झाला. रम्याने दिलेलं काम पण करायचे. कल्पना इतका वेळ काव्याची रूम अडवून बसली होती. पण काव्या घरी यायच्या तिच्या खोलीत जायला पाहिजे आणि सगळी रूम पिंजून काढायला पाहिजे. मला काही ना काही नक्की हाताला लागेल, पण त्याआधी तिच्या रूममध्ये तर जायला पाहिजे ना. आणि आत्या आपल्या रूमचा दरवाजा उघडते तेव्हा कल्पनाने बाहेर फरशी पुसण्यासाठी साबणाचं पाणी टाकलं होतं. खाली न बघता आत्याचा पाय घसरतो. आई ग आई ग, अशी आत्या ओरडते. मग कल्पना आत्याला रूममध्ये घेऊन जाऊन ताई सॉरी बोलते. आत्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून मानिनी वरच्या दिशेने धावत धावत येते. वसुताई वसुताई, काय झालं? अशी आवाज देते. इथे कल्पना आत्याला सांगते की अहो, मी फरशी पुसण्यासाठी ना तुमच्या खोलीबाहेर साबणाचे पाणी टाकले होते. मी सांगायला विसरले. सॉरी सॉरी, मला माफ करा. तेव्हा आत्या बोलते, आता सॉरी बोलून काय उपयोग आहे? अक्कल शून्य बाई आहेस तू. तिथे मानिनी येते आणि बोलते, काय झालं ताई? तेव्हा आत्या बोलते, या बाईमुळे घसरून पडली मी. तेव्हा मानिनी म्हणते, तुम्ही पडल्या? आत्या बोलते, हो. तेव्हा मानिनी म्हणते, काय ग कल्पना? कल्पना बोलते की अहो नाही ताई, ते काय झालं ना, मी यांच्या खोलीबाहेर फरशी पुसत होते, तर साबणाचे पाणी टाकले होते, त्यावर त्या घसरून पडल्या. म्हणजे नाही, पण मी त्यांना वेळेत आवरलं, पकडलं मी त्यांना. यावर आत्या म्हणते, उपकार केला हा मला पकडलं. आणि म्हणते, पडल्या नाहीत, पाय मुरगळा त्यांचा. यावर मानिनी कल्पनाला म्हणते, एक काम कर, माझ्या खोलीत जा आणि लेप घेऊन ये, जा पटकन. आत्याचा पाय खूप दुखत असतो, तर मानिनी त्यांना म्हणते की एक काम करा, तुम्ही दिवसभर इथेच थांबा, जराही हलू नका. आत्या चकित होऊनच बघते. मानिनी इशारा करून बोलते, काय? तर आत्या गडबडून, माझं ते माझं. यावर मानिनी म्हणते, तुम्हाला काय हवं ते मी आणून देईल, कल्पना आहे घरात. कल्पना येत नाही म्हणून मानिनी लेप आणायला जाते. यावर आत्या म्हणते, मला एक काम करायचं होतं, तेही माझ्याकडून झालं नाही आणि मी घसरून पडले. काय करू या पायाचं? इथे पडण्याऐवजी काव्याच्या रूममध्ये का नाही पडले? चालता येत नाही म्हणून मला या लोकांनी तिथे तरी बसवलं असतं. कशी जाऊ मी काव्याच्या खोलीत? नाही नाही, जायला तर पाहिजे. आणि ती उठते, पण तिचा पाय खूप दुखतो आणि ती ओरडते. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की लिफ्ट चालू झालेली असते आणि रम्या त्या मेकॅनिकलला वर चिडलेली असते. रम्या आपला फोन बघते आणि बोलते की रेंज आली वाटतं. पार्थचा मेसेज कॉल आहे, वरतीच ये. अरे यार, इतकी मेहनत घेऊन कन्व्हिन्स केलं होतं लंचसाठी, आता ते पण नाही होणार. लिफ्टच्या दिशेने जाताना बोलते की नाही नाही, नको नको, लिफ्ट परत बंद पडली तर? सगळे मजले चढून वर जावं लागलं तरी चालेल, पण या लिफ्टमध्ये पाय ठेवणार नाही. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या पार्थला बोलते, तुमच्यासाठी खिचडी बनवून घेऊन यायची आयडिया माझीच होती बरं का.
तुम्हाला एक्झॅक्टली कशी खिचडी आवडते मला माहीत नव्हतं. मानिनी काकूंनी विचारलं, त्यांच्याकडून शिकून घेतली. जसं जसं सांगत होत्या तसं तसं मी खिचडी बनवली. हो, ही घ्या आणि कशी झाली ते सांगा. तेव्हा पार्थला मागचा क्षण आठवतं की मी काव्याला खिचडी वाढायला सांगतो. तो त्या विचारातच असतो. तितक्यात पिऊन काका येतात आणि काव्याला म्हणतात की मॅडम तुम्ही कधी आलात? चहा कॉफी आणू का? काव्या बोलते काही नको काका. यावर पार्थ पिऊन काकांना बोलतो की तुम्ही जेवला का? तेव्हा पिऊन काका बोलतात की नाही जेवलो, माझा आज उपवास आहे. यावर पार्थ म्हणतो उपवासाचं काही आणलं नाही? तर पिऊन काका नाही म्हणतात. तर पार्थ म्हणतो की असं समजा देवाने तुमच्या उपवासाची सोय केली. ही घ्या घरी बनवलेली साबुदाणा खिचडी. आणि काव्या आश्चर्यानेच बघत असते. तेव्हा पिऊन काका बोलतात अहो पण सर असं कसं? तेव्हा पार्थ म्हणतो घ्या हो. आणि काव्याला हे बघून खूप वाईट वाटतं. तेव्हा पार्थ पिऊन काकांना म्हणतो की संकोच करू नका, मी सांगतोय ना घ्या. तेव्हा पार्थ म्हणतो माझा उपवास नाही आहे, मी काहीही खाऊ शकतो. असंही मी रम्या मॅडमबरोबर लंचला बाहेर जाणार होतो. काय आहे काका, तुम्हाला माझी काळजी आणि देवाला तुमची. काव्या मॅडमने खूप छान कष्टाने आईकडून शिकून खिचडी बनवली. ती खिचडी खा आणि काव्या मॅडमला सांगा कशी झाली. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मिस्टर आणि मिसेस महाजन जीवाला पाणीपुरीवाला समजतात. पण नंदिनी म्हणते की हे पाणीपुरीवाले नाही आहे, हे माझे मिस्टर आहेत. आणि जीवा नंदीकडे पाहत बसतो आणि मिसेस महाजन बोलतात की मिस्टर आहे तुमचे? तेव्हा नंदिनी बोलते हो, जीवा देशमुख. नंदिनी जीवाकडे पाहत असते. तेव्हा मिस्टर आणि मिसेस सॉरी बोलतात. तेव्हा जीवा बोलतो की तुम्हाला माहीतच नाही आहे ना, मी माझी ओळख करून दिली नाही आणि तुमची गैरसमज होणे साहजिकच आहे. आणि हो, आनंद निवाससाठी आणि माझ्या बायकोसाठी काय पण. आणि नंदिनी पाहतच राहते. आणि इथे नंदिनीला मिस्टर महाजन चेक देतात आणि ती निघून जातात. नंदिनी तिथून निघून जात असताना जीवा तिला आवाज देतो आणि बोलतो की हा सगळा घाट मी तुझ्यासाठी घातलाय, फक्त तुझ्यासाठी. कारण आज तुझा चेहरा आनंदाने बघायचा होता आणि तो मला दिसला, म्हणून माझ्याकडून आज तुला स्पेशल पाणीपुरी. तेव्हा नंदिनी जीवाला बोलते तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलं त्याबद्दल थँक्यू. पाहुण्यांवर पण छान इम्प्रेशन पडलं, खरंच मनापासून थँक्यू. मला कळलं नाही हे सगळं तुम्ही कशासाठी केलं आहे. जीवा आश्चर्याने बघतो. माझ्यासाठी काही करावं असं आपलं नातंसुद्धा राहिलेलं नाही. आणि पाणीपुरी म्हणा तर कधी कधी खूप आवडणारी गोष्टसुद्धा हसत हसत सोडायला लागतात. आणि सोडली मी पाणीपुरी आणि नंदिनी तिथून निघून जाते. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या रडत निघून जात असताना पार्थ काव्याला बोलतो की मी काय म्हणतो ते ऐका ना प्लीज. तेव्हा काव्या बोलते काय झालं, तुम्ही आता जे माझ्याशी वागला त्याचं वाईट वाटतंय का तुम्हाला, सांगा ना. नाही, तसं असेल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. तुमच्याशी माझं हे वागणं डिझर्व करते ना मी, आणि मीच मूर्ख आहे हो. मी तुमच्यासाठी एवढी खिचडी केली, मानिनी काकूकडून शिकून मनापासून ही खिचडी केली. तरी आत्याबाई मला म्हणत होत्या तू कशाला काय करतेस काव्या, तुला अभ्यास नाही आहे का, तुझी कामं नाही आहेत का, तरी मी खिचडी केली. मूर्ख आहे हो काव्या. पार्थवर मी फटका वाटते, चिडखोर वाटते, माहिती आहे मला. पण काव्या आतून कशी आहे तुम्ही ओळखू शकला नाही. पण तुमच्यासाठी मी खिचडी करून घेऊन आली आणि तुम्ही ही खिचडी असे एम्प्लॉयला दिली. जराशी शेअर केली असती ना मी तुमच्यासाठी वाढलेलं ताट, तुम्ही अख्खं ताट त्यांना दिलं. पार्थ त्यांना तुम्ही तुमचं ताट नाही दिलं, माझी मेहनत दिली जी मी तुमच्यासाठी केली होती. मुळात प्रश्न खिचडीचा नाहीच आहे, त्यांचा उपवास होता. त्यांना तुम्ही खिचडी दिली, पण आज तुम्ही एकही शब्द न बोलता मला माझी जागा दाखवली पार्थ. मी इतकी खिचडी करून आणली आणि तुम्ही दिली. यावर पार्थ म्हणतो का केली खिचडी, सांगा ना का केली खिचडी, तीही माझ्यासाठी. यावर काव्या म्हणते केली मी खिचडी, तेही तुमच्यासाठी, काय प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला नको होती ती खिचडी तर आधीच सांगायचं ना स्पष्टपणे. यावर पार्थ म्हणतो प्रत्येक वेळेस स्पष्टपणे सांगितलंच पाहिजे असं नाही, काही वेळा स्पष्टपणे दाखवून दिलं पाहिजे. जे आपल्या मनात आहे तसं तुम्ही आजपर्यंत दाखवत आलात आणि मी बघून न बघितल्यासारखं करत आलो. आणि दोघे एकमेकांकडे बघत असतात. तितक्यात पार्थला एक फोन येतो आणि तो फोन कट करतो. यावर पार्थ म्हणतो की मला अजून माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही आहे, का केली तुम्ही खिचडी. तेव्हा काव्या बोलते तुमचा. यावर पार्थ म्हणतो माझा उपवास नाही आहे. त्या दिवशी तुम्ही खिचडी घेऊन आलात रागा तेव्हाही उपवास नव्हता.
का केली खिचडी? यावर काव्या म्हणते, पार्थ तुम्हाला आवडते खिचडी? यावर पार्थ म्हणतो, मग मला अजून बऱ्याच गोष्टी आवडतात, त्या तुम्ही करतात. लग्न झाल्यानंतर मला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही कराल असं मला वाटत होतं. त्या तुम्ही केल्यात. तुमच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी मी करत होतो. त्यावर तुम्ही छान रिॲक्ट व्हावं असं मला वाटत होतं. तुम्ही ते केलं. मला जेव्हा हवं होतं तेव्हा तुम्ही माझी आवड जपली नाही ना मुळात. मला हा प्रश्न पडलाय की तुम्ही माझ्यासाठी एवढे एफर्ट्स का घेतायत? माझी आवड का जपतायत? कशासाठी? यावर काव्या म्हणते, गिल्टमुळे करत होते मी हे सर्व. यावर पार्थ म्हणतो, म्हणजे हे तुम्ही आउट ऑफ गिल्ट करताय? तितक्यात पार्थला रम्याचा फोन येतो आणि रम्याला बोलतो, मी तुला 2 मिनिटात कॉल बॅक करतो आणि फोन ठेवतो. फोन चालू होत असतो. हे पार्थला माहीत नसतं आणि काव्याशी बोलतो की सांगा, मला अजून कळलं नाही आहे. तुम्ही हे सगळं आउट ऑफ गिल्ट करताय? नाही, तुम्ही जर का आउट ऑफ गिल्ट करत असाल तर प्लीज करू नका. आणि काव्या पार्थकडे बघते आणि पार्थ म्हणतो की मुळात मी हर्ट झाल्यावर तुम्हाला गिल्ट यायचं काय कारण? यावर काव्या म्हणते, म्हणजे? पार्थ म्हणतो, कोण लागतो मी तुमचा? नवरा तर तुम्ही मानत नाही, मित्र तर होऊ देत नाही, मग कशासाठी हे सगळं? यावर काव्या रडत असते आणि बोलते की किती सहज दुखावलं हो तुम्ही, तुमची ही बाजू माहीत नव्हती मला. यावर पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही मला अजून ओळखलं कुठे? दुखवणं विषय तुम्ही न बोललेलंच बरं नाही का? यावर काव्या म्हणते, माहीत आहे, मला चांगलंच माहीत आहे हो, मी तुम्हाला खूप दुखवलं आहे, म्हणून आज मी बोलायला आले ना तुमच्याशी, म्हणून करते हे सगळं, म्हणून ही खिचडी, म्हणून ते श्रीखंड, सगळं करते ना मी तुमच्याशी, थोडा वेळ बोलता यावं म्हणून केलं मी. यावर काव्या पार्थकडे पाहत राहते आणि आजचा भाग इथेच संपतो.